श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. येणारं 2025 वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखाचं समाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण आपल्याला मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण संकल्प देखील घेत असतो आणि आपल्याच्याने तो संकल्प पूर्ण होतो, तर कधी कधी हा संकल्प आपल्याकडून अपूर्ण देखील राहत असतो. पण काही पण असो, पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प हा जरूर करायचाच आहे की मी हे करणार आहे किंवा मी गाडी घेणार आहे, माझं घर होणार आहे. असा जर तुम्ही सकारात्मक संकल्प केला तर तुमची इच्छा मनोकामना नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल. आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे. पण सर्वात प्रथम म्हणजे काही व्यक्ती अशा असतात की त्यांनी कितीही प्रयत्न करा पण त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही किंवा आपल्याकडे लक्ष्मी येत नाही असं म्हटलं तरी पण चालेल. किंवा एखादं काम करायला गेलं तर त्या कामामध्ये अनेक अडचणी, अडथळे येतात, तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत असतं. अशा समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर आपल्याकडे लक्ष्मी येत नसेल तर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि ते आपण आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे लक्ष्मी प्राप्तीची आपली इच्छा ही पूर्ण होत असते व माता लक्ष्मी हे आपल्याकडे आकर्षित होत असते. त्यानंतर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. आता या दिवशी आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे शक्य होणार नाही, त्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे. गंगा नदीचे स्मरण करावे. हर हर गंगे म्हणत अंघोळ करावी. यामुळे देखील आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. आता आपण थोडीशी हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. काळे तीळ देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित आहे. या 3 वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद देखील टाकायची आहे. अगदी घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्याच आहे. आता भरपूर जणांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतात. मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे. अशा देखील आपल्याला समस्या जाणवत असतील तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब मध टाकून अंघोळ करायची आहे. अगदी हे तुम्ही रोज करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल. या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल, कारण की या दिवशी बुधवार देखील आहे. बुधवार हा भगवान श्री गणेशाचा वार आहे. फक्त या दिवशी काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की आपण आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये जेवढी सकारात्मकता आणता येईल तेवढी सकारात्मकता आपण वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आणायची आहे. आता आपण उंबरठ्यावरती देखील काही वस्तू ठेवायच्या आहे. तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. आता पावलं काढताना एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण चिमूटभर हळद आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे.
त्यानंतर आपण गोमूत्र थोडंसं 2 थेंब त्या पाण्यामध्ये टाकावं। तसेच आपण भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, त्या कापूर थोडासा बारीक करून घ्यायचा आहे, त्याची पूड त्या पाण्यामध्ये टाकायची आहे। या सर्व वस्तू आपण त्या पाण्यामध्ये टाकाव्या आणि जेव्हा आपण सकाळी मुख्य दरवाजा उघडणार आहोत, अगदी सकाळी जेव्हा पहिल्यांदा आपण दरवाजा उघडत असतो तेव्हाच आपल्याला हे पाणी आपल्या मुख्य दरवाजावरती टाकायचं आहे। अगदी दरवाजाच्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडना आपण हे पाणी टाकायचं आहे। यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो व आपल्या घरामध्ये जे काही गरिबी चालू आहे, दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे ते देखील संपुष्टात येत असतं। आता हे पाणी टाकत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत आपण उंबरठ्याजवळ हे पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी कोण टाकू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। हे पाणी टाकल्यामुळे आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप प्रगती होत असते व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील येत असते। तसेच या दिवशी आपण संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर देखील जाळायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होईल। आता नकारात्मकता म्हणजे नक्की कोणती? आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही। मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते। मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते। भरपूर वेळा बघा, आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही। पहिल्यांदा मुले हुशार होती पण आता त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला वेगळेपणा दिसून येत असतो किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते। तर हे सर्व संपुष्टात येण्यासाठी व आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्ही या दिवशी एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल। या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे। त्यानंतर भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहे। आता भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा साध्या कापराच्या तुलनेमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो। जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल। त्यानंतर 2 लवंगा घ्यायच्या आहे। लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे। अशा 2 लवंगा आपण त्या दिव्यामध्ये पंतीमध्ये ठेवायच्या आहे। तांदूळ त्यावरती आपण भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा ठेवलेले आहेत। तसेच त्या कापरावरती आपल्याला थोडंसं शुद्ध तूप देखील टाकायचं आहे आणि याचा जाळ आपल्या घरामध्ये करायचा आहे। हा धूर आपण सर्व घरामध्ये पसरवायचा आहे। अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये आपण हा धूर पसरवायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जात असते। तसेच हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा, खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे। तसेच ही पंती घेऊन आपण सर्व घरामध्ये फिरायचं आहे। बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये ही पंती घेऊन फिरायचं आहे। तसेच ही पंती आपल्या हातामध्ये असताना तुम्ही ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही निघून जात असते। आता यातील जेवढे लवंग जळतील तेवढे जळून द्यायचे आहे। अर्धे लवंग राहिले असतील तर दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली जरी ही राख टाकली तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।